एकेकाळी इथे काम करणारा तरुण आज याच ठिकाणी आपल्या यशाचा सत्कार स्वीकारतोय. ही कहाणी आहे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथील पांडुरंग फोंडे यांची. हॉटेल तंदूर कॉर्नरमध्ये काम करत त्यांनी शिक्षण घेतलं. सुट्टीच्या काळात नोकरी केली. लॉकडाऊनमध्येही काम केलं आणि पुढे UPSCच्या तयारीसाठी दररोज 8 ते 10 तास अभ्यास केला. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळालं. UPSC CAPF परीक्षेत 252वा क्रमांक मिळवत त्यांनी असिस्टंट कमांडंट पदावर मजल मारली. या यशाच्या प्रवासात हॉटेल तंदूर कॉर्नरचा देखील खारीचा वाटा राहिला. इथे काम करताना मिळालेली शिस्त, मेहनत आणि अनुभव त्यांच्या आयुष्यात कायम उपयोगी ठरेल. याच तंदूर कॉर्नरमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांनी आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. ऐकूया पांडुरंग फोंडे यांच्याच शब्दात. सर्वप्रथम भैया आणि दादांचं मी आभार मानतो, कारण इथं मला बोलवलं आणि माझा सत्कार केला. आता मी जेव्हा इथं काम केलं हॉटेलमध्ये, तर ते मी लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा कॉलेज ऑफ होतं किंवा कॉलेज संपल्यानंतर सुट्टीच्या काळामध्ये मग जेव्हा जसे वाटायचं की कामं आता बघू, तर मग मी दादांना विचारायचो की आता येऊ का सुट्टीच्या काळात. तर तेव्हा दादा बोलायचे की हां ठीक आहे, ये, तुला सुट्टीच्या काळात ये. पण मी आधी सांगूनच यायचो की माझं जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा 100% मी सोडून जाईन, तेव्हा फक्त परवानगी द्या. नाही तर कसं होईल, ते अचानक सोडून जाणं शक्य नसतं हॉटेल लाईनमध्ये, तुम्हाला माहिती आहे, कारण तो कामाचा लोड पण असतो, कामगार पण हवे असतात. तर मी आधीच सांगून यायचो की मला सुट्टीच्या काळापुरता मला यायचं आहे आणि नंतर मग जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा जायचं. तर अशा वेळेस मला त्यांनी म्हणजे परवानगी द्यायची तेव्हा, मी जेव्हा पाहिजे तेव्हा यायचो. म्हणजे सुट्टी असेल थोडे 1-2 महिने काम करायचं. लॉकडाऊनच्या काळात जरा जास्त वेळ सुट्टी होती सगळ्यांनाच, पण त्या काळात पण आम्ही काम केलं हॉटेलमध्ये. आता जगताप वस्तादांसोबत आम्ही खाली ताराबाई पार्कमध्ये काम केलं, पण ते सुट्टीच्या काळात केलं. कारण बऱ्यापैकी मी आता न्यूजपेपरमध्ये वाचतो तर असं होतं की गैरसमज पसरतो की हॉटेलमध्ये काम करत करत अभ्यास केला. कारण UPSC ही अशी परीक्षा आहे की ज्याला 8 ते 10 तास अभ्यास करायला लागतो, तर त्या हॉटेलमध्ये काम करत करत करणं शक्य नाही. त्यावेळेस माझ्या घरच्यांनी मला काम सोडल्यानंतर किंवा काय, घरच्यांनी पाठिंबा दिला, पुढं यश मिळालं. कारण घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय काय होत नाही आणि स्वतःची पण एक जोडणा करायला लागते, आणि त्यासाठी मग आम्ही काम करत राहतो. आता काम फक्त पैशासाठी नाही, हे मी वसंतांकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो ज्या पुढे आयुष्यात कामाला आल्या. आता तुम्ही माझा एक इंटरव्ह्यूचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय सगळ्यांच्या, ज्यात मी हॉटेल तंदूर कॉर्नरचं नाव घेतले आणि ते अभिमानाने घेतले मी. असं काही त्याचं हे नाही. IPS ऑफिसर आणि मी जी परीक्षा पास केली असिस्टंट कमांडंट, हे वेगळं आहे. IPS अधिकारी हा वेगळाच आहे आणि असिस्टंट कमांडंट हे वेगळंच आहे. तर ह्या दोन्ही परीक्षा UPSCच घेते. UPSC ज्या परीक्षा घेते त्या परीक्षा अवघडच असतात, त्यात वादच नाही. पण IPS हे वेगळा आहे आणि असिस्टंट कमांडंट हे वेगळं आहे. पोस्ट जी आहे ते आता ती CRPF तुम्ही ऐकलं असेल, CRPF असेल, BSF असेल, म्हणजे थोडं मिलिटरी सारखं काम करतं ते. हा, पण रँक आमच्या अधिकारी पदाचीच आहे. IPS ज्या लेवलला काम करायला सुरुवात करतात तिथूनच आम्ही पण सुरुवात करतो. पण हॉटेल तंदूर कॉर्नर मध्ये असताना बऱ्याच गोष्टी शिकलो आम्ही. लॉकडाऊन मध्ये थोडे दिवस काय असे ना काही महिने काम केलं आणि त्यानंतर मी दादांकडून किंवा भयांकडून असेल, मी त्यांना सांगितले की आता हॉटेल माझं कॉलेज चालू होते तर मला ते सोडायला लागेल, कारण ते दोन्ही मॅनेज होणं जरा थोडं अवघड असतं. कारण माझी जी पदवी आहे ती मी सायन्समधनं करत होतो. आर्ट्समध्ये वगैरे असताना थोडं अभ्यास आणि हॉटेल करू शकतो आपण, त्यात काही प्रॉब्लेम नसतो. पण सायन्स थोडं अवघड असतं, तर ते हॉटेल आणि ते मॅनेज होत नाही, मग ते पुढे जाऊन सोडायला लागतं. तर ते मी त्या निमित्त तसे त्या पद्धतीने करत गेलो. आता माझे तरुण मित्र आहेत त्यांना मी सांगितलं की अभ्यासासोबत हॉटेल तर एक, आपल्याला कधी कधी गावाकडच्या मुलांचं काय असतं की आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसते, तर घरच्या गोष्टी पण सांभाळायच्या असतात आणि काम पण करायचं असतं आणि आपल्या कॉलेजच्या पण काही गोष्टी असतात किंवा अभ्यासाच्या पण मॅनेज करायच्या असतात. तर त्या मॅनेज करत असताना हॉटेल एक चांगले, आमच्या गाव भागातल्या पोरांना ते चांगलं एक पाठिंबा आहे. आणि तो हॉटेल कामगार किंवा हॉटेल मालक असतील ते पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हॉटेल तंदूर कॉर्नर असेल तर ते करत असतात आणि त्याचा नक्कीच पोरांनी फायदा घ्यायला पाहिजे. पण ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अभ्यास चुकता कामा नये. काम करत असताना अभ्यासावर पण आपलं लक्ष असलं पाहिजे. इथं मला बोलवलं होतं, मी आता एवढं मी बघतोय सगळे मला भेटायला आले, कारण त्यांचं प्रेमच एवढं आहे की आपल्यातलाच एक पोरगा एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन अधिकारी बनतो, तर ते फार मोठी मानाची गोष्ट आहे. आता आम्ही जेव्हा आमच्या मित्रांमधून फिरत असतो तर आमचे मित्र काही म्हणजे बऱ्याच चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत, IAS आहेत, IRS आहेत, IPS. आम्हाला त्याचं एवढं कुतूहल वाटत नाही की आम्ही काहीतरी अचीव्ह केलंय. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला आधी असणारे लोक जेव्हा आपल्याकडे बघतात तर 100% त्यांना अभिमान वाटतो. आता माझ्या आई वडिलांना या अभिमान त्याचा वाटला.
एवढंच वाटतं, आता मी भारावून गेलोय तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून, एवढा आदर आणि सत्कार इथं केला. खरंच खूप खूप तुमचे आभार. इथं मला बोलण्याची संधी दिली आणि इथं मला बोलवलंय हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. तर मी दादा, भैया आणि इतर सर्व स्टाफ यांचं मी खरंच आभारी आहे. धन्यवाद.